पण आपल्या पक्षाची परिस्थिती अशी आहे की आपल्या पक्षाची तयारी अजिबात नसते. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भीक मागितल्यासारखी आपण त्यांच्या पाठीमागे जातो. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भीक मागितल्यासारखी आपण त्यांच्या पाठीमागे जातो. कुठं जागा सुटलेली आहे, कुणी सोडलेली आहे, काही पत्ता नाही आपला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे प्रचारासाठी गेलो नाही, जायचं कुठं? या ठिकाणी आपली तयारी असली पाहिजे. तर 25, 30, 35 नगरपालिका असेल, 10-12 नगरसेवक निवडून आणण्यासाठी मग तो बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, मराठा समाज असेल, माळी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आपली तयारी पाहिजे की आम्हाला इथं 10-12 जागांवर लढायचं आहे. मित्र पक्षांनी जागा दिल्या नाही, तर बीजेपीने जागा दिली नाही. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद आहे त्यांच्याजवळ युती करायची. ज्या ठिकाणी अजितदादा पवार यांची ताकद आहे ते त्यांच्याजवळ युती करायची. आपले मित्र पक्ष आहे. मी तर कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आपली युती जी आहे की आपली युती महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षांसोबतच झाली पाहिजे. आपली युती काँग्रेस, शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष यांच्यासोबत अजिबात करायची नाही. काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एका ठिकाणी आलेले आहेत. बीजेपी त्यांच्यासोबत आहे. कुठं कोण कुठं गेलेलं आहे, काय झालेलं आहे, अजिबात काय करायला मानलं नाही. ठीक आहे, त्या त्यांच्या पक्षांची तयारी आहे. सगळ्या जागा लढण्याची तयारी त्यांची सुरुवातीपासून असते. आपली काय तयारी नसते आपली. म्हणून आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे.